नमस्कार मित्रांनो, बहीण म्हणजे काय? मित्र मिळतील, नातेवाईकही भेटतील, पण बहिणीसारखं निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती आयुष्यात क्वचितच मिळते. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक त्या भावासाठी आणि प्रत्येक त्या बहिणीसाठी आहे, ज्यांना एकमेकाची किंमत माहीत आहे. बहिणीचं नातं. बहीण म्हणजे फक्त रक्ताचं नातं नाही, ती आईनंतरची दुसरी आई असते. आपण दुःखी असलो तर ती आधी ओळखते आणि आपण आनंदी असलो तर आपल्यापेक्षा जास्त आनंद तिलाच होतो. लहानपणी भांडण होतात, रुसवे-फुगवे होतात, पण दिवस संपायच्या आधी पुन्हा एकत्र हसणं हेच भाऊ बहिणीच्या नात्याचं खरं सौंदर्य असतं. लग्नानंतर बहीण दुसऱ्याच्या घरी जाते, पण तिचं मन मात्र माहेरातच राहतं. ती प्रत्येक सणाला, प्रत्येक आनंदाच्या क्षणी आणि प्रत्येक दुःखाच्या वेळी आपल्या भावाची आणि आईबाबाची आठवण काढत असते. ती कधीच मोठ्या अपेक्षा ठेवत नाही. तिला फक्त एवढंच हवं असतं की माझ्या भावाने मला विसरू नये. भावाची जबाबदारी. भाऊ म्हणून आपली जबाबदारी फक्त राखी बांधून भेटवस्तू देण्यापुरती नसते. कधीतरी तिला फोन करा, विचारा कशी आहेस. हे 2 शब्द तिच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणू शकतात. बहीण कधीतरी मजबूत असली तरी भावाचा आधार तिच्यासाठी नेहमी खास असतो. भावनिक संदेश. वेळ निघून जातो, आई बाबा म्हातारे होतात, आपण आपल्या आयुष्यात व्यस्त होतो, पण नाती जपायला वेळ काढावा लागतो. ज्या बहिणीने लहानपणी तुमच्यासोबत खेळलं, तुमच्यासाठी भांडली, तुमच्यासाठी रडली, तिला कधीच एकटी पडून देऊ नका. बहीण ही देवाने दिलेली सर्वात सुंदर भेट आहे. जर तुमच्या आयुष्यातही अशी प्रेमळ बहीण असेल तर आजच तिला एक फोन करा किंवा मेसेज पाठवा. कारण नाती टिकवायला पैसा लागत नाही, लागतो तो फक्त थोडासा वेळ आणि मनापासूनचं प्रेम. लक्षात ठेवा, राखीच्या दिवशीच नाही तर वर्षभर बहिणीची विचारपूस करणारा भाऊच खरा भाऊ असतो. कारण बहीण म्हणजे आईची माया, बाबाचा अभिमान, भावाची ताकद आणि घराचा जीव. जर तुमच्याही आयुष्यातही अशी प्रेमळ बहीण असेल तर आजच तिला एक फोन करा. कारण नाती टिकवायला पैसा लागत नाही, लागतो तो फक्त थोडासा वेळ आणि मनापासूनचं प्रेम. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये माझी बहीण नक्की लिहा. थँक्यू.